नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. दिवाळीच्या सुट्ट्या पाहता शेगावात भाविकांची गर्दी. 1.5 ते 2 तासांपर्यंत श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांना पाहावी लागली वाट. पणज येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. CCTV कॅमेऱ्यात कैद झाले चोरटे. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढले अतिक्रमण. दिवाळीच्या सुट्ट्या पाहता मनपा अतिक्रमण विभागाची थांबली कारवाई. शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन दिवाळीच्या दिवसात शिवसेनेचे आंदोलन. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार सुरू. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला भाऊबीज उत्सव. मंगल टिळक लावून बहिणींनी भावांच्या दीर्घायुष्याची केली कामना. आता सविस्तर बातम्या. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शेगाव येथे दाखल होत असून समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 1.5 ते 2 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दिवाळी आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी संतनगरी शेगावात झाली आहे. भक्तांच्या गर्दीने शहरातील मंदिराकडे जाणारी सर्वच रस्ते फुलून गेले आहे. श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना श्रीच्या दर्शनासाठी किमान 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दिवाळी सुट्टी असल्याने या 3 दिवसात तब्बल 3 लाख भाविक श्रींचे दर्शन घेणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. देशभरातून लाखो भाविक श्रीच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. शेगावला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची आणि महाप्रसाद तसेच निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्रीच्या मंदिरात कळस दर्शन, झरोका दर्शन, श्रीमुख दर्शन व समाधी दर्शनाची सुविधा आहे. एकंदरीत दिवाळीचा हा उत्सव पाहता संतनगरीत भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. अकोट तालुक्यातील पणज गावातील जागृत महालक्ष्मी माता मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली होती. चोरी करताना दोन्ही चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. अकोट तालुक्यातील पणज परिसरात स्थित असलेल्या मंदिरातील माता महालक्ष्मीला मानणारा भक्तांचा मोठा वर्ग आहे. दरवर्षी दिवाळीत येथे मोठी यात्रा भरवली जाते. या यात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. परंतु दिवाळीच्या आदल्या दिवशी अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मातेच्या मंदिरात ठेवलेली दानपेटी चोरून नेल्याने माता राणीच्या भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दानपेटी चोरणारे दोन्ही अज्ञात चोरटे मंदिरात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मंदिरात चोरी करणाऱ्या दोन्ही चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. महालक्ष्मी माता मंदिराचे संचालक सुरेश दातीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून CCTV फुटेजही पोलिसांना दिले आहे. RRC न्यूज करिता पवन बेलसरे, अकोट. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यात दुकाने थाटून व्यवसाय करणारे व्यावसायिकही मागे नाहीत. तर दुसरीकडे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मनपाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. दिवाळी सण उत्सवाच्या काळामध्ये अकोला शहरातील रस्त्यावर हातगाडीवर वस्तू ठेवून विक्री करणाऱ्या हॉकर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असून महापालिकेला दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या आल्यामुळे शहरात ज्या कंपनीला अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचे व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे कंत्राट दिले आहे त्या कंपनीकडून शहरात कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात हातगाडीवरील अतिक्रमण वाढले असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरात विविध रस्ते व बाजारपेठा दिवाळीच्या निमित्ताने गर्दीने भरून गेल्या होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून रस्त्यांवर हातगाडीच्या माध्यमातून होत असलेले अतिक्रमण यावर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडून होत आहे. मोठमोठ्या दुकानातील विक्रीसाठी असणारा माल थेट रस्त्यावर ठेवला जात असून दुकान चालकांवर महापालिकेचा कुठलाही वचक राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. वारंवार तक्रारी व अर्ज करूनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने 14 नोव्हेंबरपासून मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
वारंवार तक्रारी विनंती अर्ज देऊन सुद्धा शेतकऱ्यांना भेटीस धरणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 14 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। शिवसेना मूर्तिजापूर तालुका प्रमुख अप्पू तिडके, जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर, शेतकरी सेना तालुका संघटक रुपेश कडू यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या गलथान कारभाराच्या विरोधात व 12 तास वीज द्या ही मागणी घेऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। विद्युत महावितरण कंपनी मूर्तिजापूरकडून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनाकारण मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास देण्याचे काम केले जात आहे। या त्रासाबद्दल वारंवार चर्चा करून प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती, परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे उपोषण सुरू करण्यात आले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, जळालेल्या रोहित राजे शेतकऱ्यांकडून शुल्क अथवा वीज बिल न भरता नवीन रोहित्र 24 तासाच्या आत तात्काळ बसविण्यात येऊन वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, तसेच विद्युत दाब व्होल्टेज पूर्ण स्वरूपात प्रवाहित करण्याची उपाययोजना करावी। शेतकऱ्यांचे वीज पंप व्यवस्थित चालतील। 3G पंपाच्या कनेक्शनसाठी जर शेतकऱ्यांची अर्ज केले असते तर त्या शेतकऱ्यांना तात्काळ कोटेशन देऊन तसेच पैसे भरणा करून कनेक्शन देण्यात यावे, या मागणीकरिता उपोषण सुरू करण्यात आले आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवशी वीज वितरण कंपनीचे अभियंता खांडरे तसेच तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार उमेश बनसोड, नायब तहसीलदार राऊत यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली, परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरू राहणार असल्याचे अप्पू तिडके यांनी सांगितले। असं आहे की मागील काही आणि 15-20 दिवस पहिले आम्हाला 24 तास वीज भेटत होती। आता त्या MSEBच्या उपअभियंता मूर्तिजापूरचे खांडरे हे म्हणाले की बा अकोला जिल्ह्यासाठी 8 तासाचा शेड्यूल आलेला आहे, पॉलिसी आहे याचं म्हणणं आहे विद्युत वितरण महाकंपनीची। मग आम्ही त्याला उदाहरण दिलं, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, इकडलं भंडारा, अमरावती इथं 24 तास विद्युत आहे। तर ते देवेंद्र फडणवीसचं उदाहरण देऊन आले। मग देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या बाहेर राहतो की आम्ही पाकिस्तानात राहतो हे समजून नाही आलं बा। तिथं 24 घंटे लाईन, आम्हाला 8 घंटे लाईन, सिंगल फेज, डबल फेज। त्या कारणानं आम्ही दिनांक 14/11/2023 रोजी मूर्तिजापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे MSEBच्या विरोधात आमरण उपोषण पुकारून बसलेलो आहे। याच्यानंतर 24 घंटे आम्हाला आमच्या तालुक्यासाठी वीज मिळाली नाही तर आम्ही याच्यानंतर रास्ता रोको करू, चक्की जाम करू। याच्यानंतर जेही काही परिणाम होईल आंदोलनाचे ते MSEB भोगाला। शुक्रवारी भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्व बहिणींनी आपल्या भावांना मंगल टिळक लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली, तर भावांनीही आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्यात। अकोला शहर में भाई दूज का त्योहार बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। बहनों ने जहां भाइयों के माथे पर मंगल तिलक लगाकर उनकी लंबी उम्र की कामना की, वहीं सभी भाइयों ने बहनों को उपहार देकर मंगल कामना की। भाई दूज को लेकर शुक्रवार सुबह से ही तैयारियां पूरी हो गई थी। जिन लोगों की बहनें घर पर ही थी उन्होंने स्नान ध्यान करने के बाद घर में सुंदर चौक तैयार किया। बहनों ने भाइयों को मंगल तिलक लगाकर मिष्टान्न खिलाया। इसके बाद सभी भाइयों ने अपनी अपनी यथाशक्ति के अनुसार लाडली बहना को उपहार देकर उनकी मंगल कामना की। जिन भाइयों की बहनें अपने ससुराल में थी तो कुछ भाई बहन की ससुराल पहुंचे और वही बहना ने उनका मंगल तिलक किया। भाई दूज के चलते शहर के सभी कपड़ों की दुकानें, ज्वेलरी, मिठाई की दुकान, नारियल, केला, करदोड़ा आदि की खरीदारी के लिए भारी भीड़ दिखाई दी। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम,
LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। श्री बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली। मोटरसायकल रॅलीत समाजातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। संपूर्ण रॅलीचा मार्ग बिरसा मुंडा यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला। क्रांतीसूर्य शहीद बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त आदिवासी एकता महासंघातर्फे बुधवार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता कौळखेड चौकातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। स्थानिक चांदूर फाटा स्थित विठ्ठल मंदिर मैदानामध्ये जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भव्य मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आले। कौळखेड चौकातून सुरू होऊन संत तुकाराम चौक, गौरक्षण रोड, हुतात्मा स्मारक, बिरसा मुंडा चौक, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक आदी मार्गे मार्गक्रमण करीत रॅली अशोक वाटिका येथे पोहोचली। या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले। या मोटरसायकल रॅलीत समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बिरसा मुंडा यांच्या घोषणांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग दणाणून गेला होता। महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी किल्ला बांधण्याची प्राचीन परंपरा आहे। किल्ला बांधून मुलांना इतिहासाचे ज्ञान मिळते। उमरी परिसरातील शुक्ला कुटुंबातील लहान भाऊ बहिणींनी मिळून सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे। किल्ला हे शौर्याचं ध्येयाचं प्रतीक मानलं जातं। दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचं बीज मनामध्ये रुजवण्याचं काम होतं। शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे। पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरू झाले। अकोला शहरात विविध ठिकाणी लहान मुलांनी किल्ले बांधणी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला तर अनेक मुलांनी घरीच मातीपासून किल्ले तयार केले। शहरातील शुक्ला परिवारातील लहान मुलांनी सतत 8 दिवस मेहनत घेऊन अत्यंत सुंदर किल्ला साकारला असून यासाठी या लहान मुलांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। अकोला शहरात मोठ्या प्रमाणात घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांनी एकत्र येत किल्ले तयार केले तर काही ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धाही पार पडल्या। दिवाळीच्या काळामध्ये लहान मुलांना किल्ले बांधणीच्या माध्यमातून एक विरंगुळा मिळतो व अत्यंत आनंददायी अनुभव या माध्यमातून मिळत असल्याच्या भावना लहान मुलांनी व्यक्त केल्या आहे। ऑक्टोबर महिन्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे 28 शेतकऱ्यांना विषबाधेला सामोरे जावे लागले। वेळेवर उपचार मिळाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही। ही बाब लक्षात येता कृषी विभागाने रब्बी हंगामात कीटकनाशक फवारणीपूर्वी सावध राहण्याचे आवाहन केले। अळी आणि किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कीटनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते। या कीटनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये विषबाधा होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत। ऑक्टोबर महिन्यात 28 शेतकरी व मजुरांना कीटकनाशके फवारणीमुळे विषबाधेला सामोरे जावे लागले। सुदैवाने संबंधित रुग्णांवर रुग्णालयात वेळीच उपचार घेऊन त्यांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। आता खरीप हंगाम संपल्यानंतर जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे। गहू, हरभरा, करडई इत्यादी कोणती पिके घेतात या पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात। या पिकांवर रासायनिक औषधांची फवारणी करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। अकोला शहरातील जुने बस स्थानक परिसरात कधी थेट बस स्थानकाच्या आतमध्ये येऊन खासगी वाहन चालकांकडून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून परिवहन मंडळ, शहर वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे सदर प्रकार घडत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। अकोला शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात थेट बस स्थानकाच्या आतमध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने पार्किंग केल्या जातात व एसटी बस येण्यापूर्वीच नागरिकांना खासगी प्रवासी वाहनांमध्ये घेऊन जाण्यासाठी खासगी वाहन चालक प्रयत्न करीत असून यामुळे परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे। बस स्थानकाच्या आतमध्ये अवैध पार्किंग खासगी वाहनांची होत असल्यावरही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने किंवा शहर वाहतूक शाखा परिवहन विभागाच्या वतीने कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस फोपावत चालली असून खासगी वाहन चालकांवर कुणाचाही अंकुश उरला नाही। त्यामुळे शहरात खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे। शहरातील जुन्या बस स्थानक परिसरासमोर मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी केल्या जातात। परवानगी नसतानाही शहरातून खासगी वाहतुकीला खत पाणी घातल्या जात आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। दिवाळीच्या सुट्ट्या पाहता शेगावात भाविकांची गर्दी।
1.5 ते 2 तासांपर्यंत श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांना पाहावी लागली वाट। पणज येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले चोरटे। शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढले अतिक्रमण। दिवाळीच्या सुट्ट्या पाहता मनपा अतिक्रमण विभागाची थांबली कारवाई। शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन दिवाळीच्या दिवसात शिवसेनेचे आंदोलन। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार सुरू। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला भाऊबीज उत्सव। मंगल टिळक लावून बहिणींनी भावांच्या दीर्घायुष्याची केली कामना। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।